मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. स्टेट बोर्ड इयत्ता 6वी विज्ञान. 1. नैसर्गिक संसाधने हवा, पाणी व जमीन. पृथ्वीवर जलावरण पाणी, शिलावरण जमीन आणि वातावरण हवा ही 3 आवरणे आहेत. या तिन्ही ठिकाणी सजीव आढळतात व त्यालाच पृथ्वीवरचे जीवावरण म्हणतात. पृथ्वीवर जलावरणाचे प्रमाण 71% तर शिलावरणाचे प्रमाण 29% आहे. हवा. पृथ्वीभोवताली हवेचे वातावरण आहे व ते अनेक वायूंचे मिश्रण आहे. हवेतील घटक नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, बाष्प आणि धूलिकण. वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त असते, परंतु जसजसे उंचावर जावे तसतसे ते कमी होत जाते. हवेतील वायूंचे उपयोग. वायू. नायट्रोजन. उपयोग सजीवांमध्ये प्रथिन निर्मिती, अमोनिया निर्मिती व खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी. वायू ऑक्सिजन. उपयोग श्वसन व ज्वलन. वायू कार्बन डायऑक्साईड. उपयोग वनस्पतींचे प्रकाश संश्लेषण व अग्निशमन साधने. वायू अर्गॉन. उपयोग विजेच्या बल्बमध्ये. वायू हेलियम. उपयोग कमी तापमानासाठी व पंखाविरहित इंजिनावर चालणाऱ्या विमानात. वायू निऑन. उपयोग रस्त्यांवरील जाहिराती व दिवे. वायू क्रिप्टॉन. उपयोग फ्लोरोसंट पाईप्समध्ये. वायू झेनॉन. उपयोग फ्लॅश फोटोग्राफी. वायू प्रदूषण. इंधनाच्या ज्वलनातून घातक घटक हवेत मिसळल्यास वायू प्रदूषण होते. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे इत्यादीतून प्रदूषणकारी घटक हवेत सोडले जातात. सजीवांमध्ये घातक वायू जसे नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, काजळी. ओझोन थर. स्थितांबराच्या खालच्या बाजूस ओझोन O3 वायूचा थर असतो. सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांना हा थर अडवतो. ओझोनमुळे हानिकारक अतिनील किरणांपासून सजीवसृष्टीचे संरक्षण होते, म्हणून त्याला पृथ्वीचे संरक्षक कवच म्हणतात. क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू ओझोनच्या थराचा नाश करतात. हे वायू वातानुकूलित यंत्रे आणि रेफ्रिजरेटरमध्ये वापरले जातात. दरवर्षी 16 सप्टेंबर जागतिक ओझोन संरक्षण दिन साजरा केला जातो. पाणी. पाणी हे सर्व सजीवांची गरज असून सजीवांना त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार पाणी लागते. हायड्रोजन वायूचे हवेमध्ये ज्वलन होऊन ऑक्सिजन बरोबर संयोग झाला की पाणी तयार होते. पाणी 3 अवस्थात आढळते. त्याला रंग, वास किंवा चव नसते. पाणी हे वैश्विक द्रावक आहे, कारण त्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात. प्राण्यांच्या शरीरातले रक्त आणि वनस्पतींची रसद्रव्ये यात मोठ्या प्रमाणात पाणी असते. जमीन. माती, दगड, खडक यापासून जमीन बनते. मानव जमिनीवर शेती, निवास आणि रस्ते तयार करतो. जमिनीतून आपल्याला खनिजे, खनिज तेल आणि भूगर्भीय वायू मिळतात. मृदेचे थर. वरच्या पृष्ठभागापासून खोलवर गेल्यावर कुथित मृदा, साधी मृदा, अपरिपक्व मृदा, लहान खडक मिश्रित मातीचा भर आणि सर्वात खाली मूळ खडक असतो. कुथित मृदा. वनस्पती आणि मृदा प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन झाल्यामुळे कुथित मृदा तयार होते. कुथित मृदेचे थर परिपक्व मृदेच्या सर्वात वर असतो. अपरिपक्व मृदा. माती, वाळू, बारीक खडे आणि कृमीकीटक यापासून अपरिपक्व मृदा बनते. यांच्या तळाशी खडकात खनिजे असतात. मातीचा रंग आणि पोत हा या खनिजांवर अवलंबून असतो. मृदा तयार होण्याची प्रक्रिया. मृदा निर्मिती सतत चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. मूळ खडकाचे अपक्षय, अजैविक घटकांचा पुरवठा,
अपक्षय करणारे घटक ऊन, वारा, पाऊस, उष्णता, थंडी, मूळ खडकांचे तुकडे आणि सूक्ष्मजीव, कृमी, कीटक, उंदीर, घुशींसारखे क्रुदंत प्राणी तसेच जमिनीवरच्या झाडांची मुळे. परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षे लागतात. मानवाच्या कृतीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मृदेचा नाश होतो. जीवाश्म इंधने. जमिनीवरची वने कित्येक अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीत गाडली गेली. यातील सजीवांच्या मृत अवशेषांमुळे जीवाश्म इंधनांची निर्मिती झाली. पृथ्वीच्या भूगर्भातील खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल किंवा केरोसिन आणि पॅराफिन, डांबर, मेण हे पदार्थ मिळतात. 1875 साली भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्थेची स्थापना झाली. हवामानाचे अंदाज, हवामान बदलाविषयी संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमानवाढीचे संकट इत्यादी बाबींचा अभ्यास ही संस्था करते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 2. सजीव सृष्टी. सजीवांची लक्षणे. वाढ. प्रत्येक सजीवाची ठराविक कालावधीत वाढ होते. मानवाची वाढ 18 ते 21 वर्षापर्यंत होते. वनस्पतींची वाढ. वनस्पतींची वाढ होत असताना त्यांच्या खोडाची जाडी व उंची वाढते. काही झाडांना फांद्या फुटतात. वनस्पती जिवंत असेपर्यंत त्यांची वाढ होत राहते. सजीवाच्या शरीराच्या अंतर्भागातून वाढ व सर्व भागांची वाढ होते. श्वसन. सजीवांना ऑक्सिजनची गरज असते, त्यामुळे ते श्वसन करतात. श्वसन म्हणजे शरीरात ऑक्सिजन घेणे व शरीरातून कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे होय. प्राण्यांमध्ये श्वसनासाठी श्वसनेंद्रिये असतात, तर वनस्पती खोडावरील आणि पानांवरील सूक्ष्म छिद्रांद्वारे श्वसन करतात. अन्नाची गरज. स्वयंपोषी. सर्व वनस्पती पाणी व पोषद्रव्ये अधिक सूर्यप्रकाश अधिक कार्बन डायऑक्साईड अधिक हरितद्रव्य. परपोषी. सर्व प्राणी व काही वनस्पती इतरांकडून अन्न प्राप्त करतात. शाकाहारी. गवत खाणारे, उदाहरणार्थ शेळी, मेंढी, घोडा. मांसाहारी. शिकार करून खाणारे, उदाहरणार्थ वाघ, सिंह. उभयाहारी, उदाहरणार्थ मानव. उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरात तयार होणारे निरुपयोगी व टाकाऊ पदार्थ म्हणजेच उत्सर्ग होय. उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय. वनस्पतींमधील उत्सर्ग पिकलेल्या पानांबरोबर किंवा खोडांच्या सालीबरोबर बाहेर पडतो. बाष्परूपातही वनस्पती पाण्याचे उत्सर्जन करतात. चेतनाक्षमता व हालचाल. सर्व सजीव चेतनेला प्रतिसाद देतात, यालाच चेतनाक्षमता असे म्हणतात. हालचाल ही स्वयंप्रेरणेने होणारी घटना असून प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागी हालचाल करतात. वनस्पती आपली जागा सोडत नाहीत, परंतु त्यांच्या अवयवांची हालचाल होते. प्रजनन. स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. काही प्राणी पिल्लांना जन्म देतात, तर काही अंडी घालतात व त्यातून विकसित पिल्ले बाहेर पडतात. वनस्पतींची नवीन रोपे ही बिया, खोडे, पाने यापासून तयार होतात. 6. मर्यादित आयुर्मान. प्रत्येक सजीवाचा जीवनकाल मर्यादित कालावधीसाठी असतो, म्हणजे मृत्यूमुळे जीवनकाल संपतो. प्रत्येक प्राणी व वनस्पतीची आयुर्मर्यादा वेगवेगळी असते. उदाहरणार्थ कुत्रा 12 ते 18 वर्षे, शहामृग 50 वर्षे, गॅलोपॅगॉस बेटावरील महाकासव 170 वर्षे, मेफ्लाय कीटक 1 ते 24 तास. पेशीमय रचना. सजीवांचे शरीर पेशींपासून बनलेले असते. एकपेशीय सजीव, उदाहरणार्थ अमिबा, जीवाणू. बहुपेशीय सजीव, उदाहरणार्थ मानव, उंदीर, मोठे वृक्ष. सर्वेक्षण संस्था. भारतीय सर्वेक्षण संस्था 1890 व भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916
या संस्था भारतातील विविध भागातील वनस्पती व प्राण्यांचे सर्वेक्षण व संवर्धन करतात. वनस्पतींची उपयुक्तता. विविध वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग होतो. फळे, भाज्या, पालेभाज्या, धान्ये वनस्पतींकडून मिळतात. काही वनस्पतींचा औषधी म्हणून उपयोग होतो. उदाहरणार्थ अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी. प्राण्यांची उपयुक्तता. पाळीव प्राणी उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, गाय, म्हैस तसेच घोडा, बैल, उंट असे प्राणी वाहतुकीसाठी वापरले जातात. शेळी, मेंढी, कोंबडी हे प्राणी अन्नासाठी वापरले जातात. मासे खाद्य म्हणून वापरले जातात. व्यवसायासाठीही ते उपयुक्त असून गांडूळ शेतीसाठी उपयुक्त आहे. अपायकारक सजीव. काही वनस्पती व प्राणी मानवासाठी अपायकारक असतात. अपायकारक प्राणी. डास, घरमाशी, रोगांचा प्रसार, उवा, लिखा, गोचिड, त्वचाविकार, उंदीर, घुशी, झुरळे, अन्नाची नासाडी, विषारी साप व विंचू, मृत्यू किंवा विषबाधा. अपायकारक वनस्पती. गाजर गवत, अपायकारक तण, अमरवेल. हिंस्त्र सजीव. छोट्या प्राण्यांना मारून खाणाऱ्या प्राण्यांना हिंस्त्र प्राणी म्हणतात. नॅशनल जिओग्राफिक व डिस्कव्हरी अशा वाहिन्यांवर प्राण्यांची व वनस्पतींची विविध माहिती मिळवता येते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. वनस्पतींमधील विविधता. खुरट्या गवतासारख्या, उंच वृक्ष, पाण्याखालील, पाण्यावरील आणि वाळवंटातील. स्वयंपोषी. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः सूर्यप्रकाशाच्या आणि हरितद्रव्याच्या साहाय्याने तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंद, डाळिंब, सदाफुली. परपोषी. बांडगुळ, अमरवेल या वनस्पती इतर वनस्पतींचा किंवा त्यांच्या अन्नाचा वापर करतात, म्हणून त्यांना परपोषी असे म्हणतात. कीटकभक्षी. घटपर्णी ही वनस्पती कीटकांचे भक्षण करते. वनस्पतींच्या वर्गीकरणाची पद्धत प्रथम कार्लोस लिनियस यांनी मांडली. वनस्पतींची रचना. मुळे. आधार, पाणी, क्षार अवशोषण, अन्नसंचय. मुळांचे प्रकार. सोटमूळ, जास्वंद, वड. तंतुमय मूळ, कांदा, गवत. खोड. अन्ननिर्मिती, अन्नसंचय, वहन, प्रजनन. पान. अन्ननिर्मिती, साधे किंवा संयुक्त पान. फूल. रंग, वास, आकार तसेच प्रजनन. फळ. आकार, रंग, चव, बिया, शेंगा. खोडांचा आकार व उंची. वृक्ष. उंच वाढणारे, टणक खोडाचे, आकाराने मोठे, बहुवार्षिक, फांद्या, फळे, फुले. उदाहरणार्थ आंबा, वड, चिंच. झुडूप. जमिनीलगत वाढणारी, कमी उंची, 2 ते 3 मीटर, लहान आकार, जाड व टणक खोड. उदाहरणार्थ कण्हेर, जास्वंद, घाणेरी. रोपटे. कमी उंची, 1 ते 1.5 मीटर. रोपटी काही महिने ते 2 वर्षे या काळासाठी जगतात. लवचिक व हिरवे खोड. उदाहरणार्थ मेथी, सदाफुली. वेली. लवचिक मऊ हिरवे खोड. वाढ होण्यासाठी आधाराची गरज. काही जमिनीला समांतर. तणाव किंवा स्प्रिंगसारखे धागे. उदाहरणार्थ भोपळा, कलिंगड, द्राक्षे, मनी प्लांट. वनस्पतींचा जीवनक्रम हा 3 टप्प्यात असतो. वार्षिक, द्विवार्षिक, बहुवार्षिक. वार्षिक. एकच वर्ष जगणाऱ्या. उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, गहू, मका. द्विवार्षिक. 2 वर्षे जगणाऱ्या. उदाहरणार्थ गाजर, बीट. बहुवार्षिक. वर्षानुवर्षे जगणाऱ्या. उदाहरणार्थ विविध वृक्ष. फळे येणाऱ्या आणि न येणाऱ्या. सपुष्प. फुले येणाऱ्या. अपुष्प. फुले न येणाऱ्या वनस्पती. काही वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पाने नसतात. अधिवासानुसार. जमीन, आंबा, फणस. पाणी, पाण्याखाली शेवाळ, पाण्यावर कमळ, जलपर्णी. दलदल, कांदळवने. वाळवंट, निवडुंग.
प्राण्यांमधील विविधता वर्गीकरण पद्धती. पेशी संख्येनुसार एकपेशीय अमिबा, बहुपेशीय मानव, बेडूक, कावळा. पाठीच्या कण्यानुसार अपृष्ठवंशीय पाठीचा कणा नसलेले, उदाहरणार्थ गांडूळ, तारामासा, गोगलगाय. पृष्ठवंशीय पाठीचा कणा असलेले, उदाहरणार्थ मासा, पक्षी, मानव. प्रजनन पद्धतीनुसार अंडज, अंडी घालणारे, उदाहरणार्थ साप, पक्षी, मासे. जरायुज, पिल्लांना जन्म देणारे, उदाहरणार्थ सस्तन प्राणी. 4. अधिवासानुसार भूचर, उदाहरणार्थ हरिण, मानव, ससा, वाघ. जलचर, मासे. उभयचर, बेडूक, सॅलमँडर. खेचर, पक्षी. प्राण्यांच्या अधिवासानुसार पर्यावरणात टिकून राहण्यासाठी त्यांच्यात विविध प्रकारचे अनुकूलन झालेले असते. बहुतेक प्राण्यात डोके, मान, धड, शेपूट आणि हालचालीसाठी अवयव असतात. अमिबा, पॅरामेशियम हे एकपेशीय प्राणी सूक्ष्मदर्शकाखाली दिसून येतात, तर सर्व मोठे प्राणी बहुपेशीय असतात. गोगलगाय, कोळी, कीटक, गांडूळ हे प्राणी अपृष्ठवंशीय आहे. पृष्ठवंशीय प्राणी विकसित असतात, उदाहरणार्थ मासा, बेडूक, मगर, साप. सर्व पक्षी, मानव, व्हेल इत्यादी. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 4. आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारे संकट होय, ज्यात राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. आपत्तीचे प्रकार: नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती किंवा कृत्रिम. आपत्तींची काही उदाहरणे: दिनांक 30 सप्टेंबर 1993, किल्लारी, लातूर जिल्हा, महाराष्ट्र. आपत्ती: तीव्र भूकंप, परिणाम हजारो लोकांचा मृत्यू, खूप आर्थिक नुकसान. 26 जुलै 2005, मुंबई व उपनगरे, अतिवृष्टी, हजारो लोकांचा मृत्यू. 30 जुलै 2014, माळिणगाव, आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा, दरड कोसळली, सर्व गाव उद्ध्वस्त. नोव्हेंबर 2015, चेन्नई, तमिळनाडू, अतिवृष्टी, असंख्य लोकांचा मृत्यू. काही प्रमुख आपत्ती: भूकंप. भूकवचामध्ये अचानक होणारी कंपने म्हणजे भूकंप होय. यातूनच मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होत असते. या ऊर्जेपासून भूकंप लाटा तयार होतात व त्यामुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाखाली हालचाल होत असते. भूकंपाचे परिणाम: भूकंपामुळे बांधकाम, पूल, रस्ते, लोहमार्ग इत्यादी उद्ध्वस्त होतात. नद्यांचे प्रवाह बदलतात, तसेच जीवित आणि आर्थिक हानी होते. महापूर. महापुरामुळे एखाद्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाणी जमा होते. अतिवृष्टीमुळे गाव, शहरातील निचरा व्यवस्था कमी पडते. गटारात पाणी साचून रस्त्यावर पसरते. हवामान बदलाच्या संकटामुळे सर्व जगभरात वारंवार महापूर येत असतात. वादळे. हवेत कमी अधिक दाबांचे पट्टे निर्माण होतात व त्यामुळे वारा जोरात वाहू लागतो. या बदललेल्या हवामानामुळे वादळे निर्माण होतात. वादळाचे परिणाम: किनाऱ्याजवळच्या प्रदेशांचे नुकसान होते, जीवित व मालमत्तेचे नुकसान होते, वीज पुरवठा, दळणवळण बंद पडते. वणवा व आग. नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणांमुळे जंगल, गवताळ प्रदेश, कुरणे अशा ठिकाणी लागलेली अनियंत्रित आग म्हणजे वणवा होय. वणव्यांचे परिणाम: वणव्यामुळे सर्व प्राणी आणि वनस्पती आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे व जैवविविधतेचे प्रचंड नुकसान होते, तसेच हवेचे प्रदूषण होते. आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन लोकसहभागातून शक्य असते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येऊ शकते. त्यासाठी अगोदरच आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन यांची तयारी असली पाहिजे. भारतात 2005 साली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेकडून
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येते. आपत्ती व्यवस्थापनाचे संपर्काचे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक: पोलीस 100, अग्निशमन दल 101, रुग्णवाहिका 102, आपत्ती नियंत्रण कक्ष 108 किंवा 112. उपाययोजना: रेडिओ आणि टी व्हीवरील बातम्या लक्षपूर्वक ऐकाव्यात, पाहाव्यात. रेडिओ आणि मोबाईल हे बॅटरीवर चालणारे असावेत. हवामान खात्याच्या सूचना लक्षपूर्वक ऐकाव्यात. www.imd.gov.in ही वेबसाईट वापरत राहावे. ढगफुटी किंवा अतिवृष्टी होत असल्यास दरड कोसळणे, टेकड्या आणि डोंगर खचणे अशा घटना होऊ शकतात. म्हणून डोंगराच्या पायथ्याशी आश्रय घेऊ नये. नदीला पूर आला असता उंचावर थांबावे. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये किंवा प्रवाहातून वाहने चालवू नये. भूकंपाच्या वेळी प्रवासाचा मार्ग व्यवस्थित आहे का याची खात्री करून घ्यावी. मदत केंद्र आणि छावणी अशा सहाय्य करणाऱ्या ठिकाणावरून औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचाराची साधने यांचा लाभ घ्यावा. आगीपासून बचाव करण्यासाठी अग्निशामक साधने वापरता आली पाहिजे. प्रथमोपचार: वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी शारीरिक आपत्तीवर तात्काळ व तात्पुरती उपाययोजना करणे म्हणजे प्रथमोपचार होय. प्रथमोपचाराचे उपाय: बाह्य रक्तस्राव: जखमी अवयव पाण्याने स्वच्छ धुवा. हृदयाच्या स्थानापेक्षा जखमी अवयव वर ठेवा. उष्माघात: कडक उन्हात जास्त वेळ काम केल्याने शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण कमी होते आणि उष्माघाताचा त्रास होतो. उष्माघातावर प्रथमोपचार: रुग्णास सावलीत न्यावे. शरीर थंड पाण्याने पुसावे. मानेवर थंड पाणी शिंपडावे. पिण्यास पाणी आणि सरबत द्यावे. रुग्णास अशक्तपणा आला असेल आणि त्याला उलट्या होत असतील तर मान एका बाजूस करून पोटावर उताणे झोपवावे. सर्पदंश: सर्व साप विषारी नसतात. नाग, मण्यार, फुरसे, समुद्रसाप अशा काही जाती विषारी असतात. विषारी सर्पदंशाने मृत्यू ओढवू शकतो. साप मारण्यापेक्षा सर्पमित्राच्या मदतीने सापाला लांब, शक्यतो त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे. सर्पदंशावर प्रथमोपचार: दंश झालेली जागा पाण्याने धुवावी. दंशाने झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे. कुत्रा चावणे: कुत्र्याच्या चावल्याने रक्तात विषारी द्रव्य जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. श्वानदंशावर उपाय: जखम पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने किंवा निर्जंतुक पाण्याने धुवावी. जखमेवर कोरडा कपडा ठेवावा. डॉक्टरकडे नेऊन अँटी रॅबिजचे इंजेक्शन द्यावे. भाजणे किंवा पोळणे: किरकोळ भाजल्यास भाजलेला हात धुवावा किंवा पाण्यात बुडवून ठेवावा. निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवून त्याने जखमी भाग पुसून घ्यावा. तेलकट मलम लावू नये. कोरड्या ड्रेसिंगने जखम झाकावी. गंभीर भाजल्यास निर्जंतुक कपड्याने भाजलेला भाग झाकावा. त्वचेवर आलेले फोड फोडू नयेत. लवकरात लवकर डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 5. पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म. पदार्थांच्या अवस्था: स्थायू, द्रव आणि वायू. प्रत्येक पदार्थ वरील कोणत्या तरी एका अवस्थेत असतो. पदार्थाला उष्णता दिल्यास किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यास त्याचे अवस्थांतर होते. जे. विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने 19व्या शतकात पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थेवर आणि कणांच्या रचनेवर अवलंबून असतात असे सांगितले. पदार्थांच्या अवस्थातील फरक: स्थायू निश्चित आकार. निश्चित आकारमान असतो. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा ढीग होतो. उदाहरणार्थ धातूचे तुकडे, साखर आणि मीठ. द्रव
आकार नाही, ज्यात असेल त्याचा आकार घेतात. विशिष्ट आकारमान विशिष्ट जागा व्यापतात. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास पसरतात. पृष्ठभागाचा आकार घेतात. उताराच्या दिशेने वाहतात. उदाहरणार्थ पाणी, तेल आणि दूध. वायू आकार नाही, उपलब्ध सर्व जागा व्यापतात. विशिष्ट आकारमान नाही, बंदिस्त जागेत दाब निर्माण केल्यास आकारमान कमी होते. उदाहरणार्थ हवा आणि वाफ. उष्णता आणि अवस्थांतर. उष्णता दिल्यास स्थायू पदार्थाचे द्रवात आणि द्रवाचे वायूत रूपांतर होते. पदार्थ थंड झाला की वायूंचे द्रवात आणि द्रवांचे स्थायूत रूपांतर होते. तापमान आणि तापमापी. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर केला जातो. अंश सेल्सिअस या एककाचा तापमान मोजण्यासाठी वापर होतो. सध्या डिजिटल तापमापी वापरतात. उत्कलन. द्रव पदार्थांना उष्णता दिल्यास त्यांचे बाष्पीभवन होते. जसजसे तापमान वाढल्यास बाष्पीभवनाचा वेग वाढतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 100 अंश सेल्सिअस असा असतो. संघनन. पाण्याची वाफ थंड केल्यास वाफेचे पुन्हा पाणी होते. या प्रक्रियेला संघनन असे म्हणतात. शुद्ध पाण्याचा संघनन बिंदू 100 अंश सेल्सिअस असतो. पाण्याचा उत्कलनांक आणि संघनन बिंदू एकच असतो. गोठणे. द्रव पदार्थांचे स्थायू पदार्थात रूपांतर होण्याला गोठणे असे म्हणतात. ज्या तापमानाला पदार्थ गोठतो त्याला त्या पदार्थाचे गोठण बिंदू असे म्हणतात. पाण्याचा गोठण बिंदू 0 अंश सेल्सिअस आहे. फ्रीजरचे तापमान -18 अंश सेल्सिअस असते. विलयन. स्थायू पदार्थाला उष्णता मिळाल्यावर त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते. याला विलयन असे म्हणतात. पाण्याचा गोठण बिंदू आणि विलयन बिंदू एकच आहे. अवस्थांतराचे विविध उपयोग. मेणबत्त्या तयार करताना मेण वितळवून घेतात. शुष्क बर्फ म्हणजे गोठवलेला कार्बन डायऑक्साईडचा उपयोग आईस्क्रीम बनवण्यासाठी व टिकवण्यासाठी केला जातो. रक्तपेशी आणि प्राण्यांचे रेत टिकवण्यासाठी द्रवरूप नायट्रोजन वापरतात. काच बनवताना वाळू वितळवली जाते. दागिने बनवताना सोने व चांदी हे धातू वितळवावे लागतात. लोखंड वितळवून उपकरणे बनवतात. संप्लवन. काही स्थायू पदार्थांना उष्णता दिल्यास त्यांचे द्रवात रूपांतर न होता सरळ वायूत रूपांतर होते. त्यालाच संप्लवन असे म्हणतात. उदाहरणार्थ आयोडीन, कापूर. पदार्थांचे गुणधर्म. ठिसूळपणा. पदार्थांचे लहान कणात रूपांतर होण्याचा गुणधर्म म्हणजे ठिसूळपणा होय. कठीणपणा. दुसऱ्या पदार्थास विरोध करण्याचा गुणधर्म म्हणजे कठीणपणा होय. स्थितिस्थापकता. ताण किंवा दाब दिल्यास आकार बदलणे व दाब काढल्यास मूळ स्थितीमध्ये येण्याचा गुणधर्म म्हणजे स्थितिस्थापकता होय. प्रवाहिता. पृष्ठभागावरून वाहण्याचा गुणधर्म म्हणजे प्रवाहिता होय. घनता. पदार्थाच्या वस्तुमान व आकारमानाचे गुणोत्तर म्हणजे घनता होय. विद्राव्यता. स्थायूच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता म्हणतात. जे पदार्थ विरघळतात ते विद्राव्य आणि जे विरघळू शकत नाहीत ते अविद्राव्य असतात. पारदर्शकता. ज्या पदार्थातून आरपार दिसू शकते त्या पदार्थांना पारदर्शक व या गुणधर्माला पारदर्शकता असे म्हणतात. उदाहरणार्थ काच, प्लॅस्टिक. धातूचे गुणधर्म. वर्धनीयता. धातूला ठोकून पत्रा तयार करण्याच्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. तन्यता. धातूपासून तार तयार करण्याच्या गुणधर्माला तन्यता म्हणतात. नादमयता. धातूवर आघात केल्यास ध्वनी निर्माण होतो. या गुणधर्माला नादमयता असे म्हणतात. उष्णतावहन. धातू उष्णतेचे सुवाहक असतात.
रंग व चकाकी. प्रत्येक धातूला विशिष्ट रंग व चकाकी असते. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.